हे आहेत का म्हणजे इथे थोडं झाड वगैरे दिसत आहे पुढे काय आहे? नाही, पुढं अगदी ही नदीचा संगम आहे ना, टावरी पाड्याला तिथं संगम झालेला आहे. इथून आपल्याला 4 किलोमीटर पर्यंत दोन्ही साईडचं पहिलं साफ करून घेऊया आपण. हा मेन हा DP रोड आहे. 100 मीटर पुढे एक दुसरा DP रोड स्टार्ट होतो आणि तो एक अजून पुढे गेले की तिथला DP रोड पण डेव्हलप केला काही पार्ट थोडा आणि ते थोडा बाकी आहे. तर हा जर भराव मॅडम पुढे जाता येणार, बस पुढे जाता नाही ना. नेटवर सर्व ठिकाणी आणि या सर खासदार साहेब बोलले की मी याच्यावरती करतोय म्हणून ते खासदार साहेब निर्णय घेतात आणि त्यांचं बोलणंही चालू आहे, पाटबंधाऱ्याशी बोलणंही चालू आहे. खासदार साहेब बोललेले आहेत की त्याचं नदीतच रूपांतर आपल्याला करायचं आहे आणि साहेबांचं खूप चांगलं वर्कही चालू आहे. पण मॅडम आपल्याला खासदार करू द्या, मुख्यमंत्री करू द्या, पण ताबडतोब ह्या नदीच्या दोन्ही साईडला रॅबिट कचरा आहे तो पहिला उचला. बघता आपला DPR बनवा, वर्ष जाईल, 6 महिने जाईल, दोन्ही साईडचा कचरा फक्त उचलून घ्या. दुर्गंधी बघा किती आहे. असे हे आहेत का म्हणजे इथे थोडं झाड वगैरे दिसत आहे पुढे काय आहे? नाही, पुढं अगदी ही नदीचा संगम आहे ना, टावरी पाड्याला तिथं संगम झालेला आहे. इथून आपल्याला 4 किलोमीटर पर्यंत दोन्ही साईडचं पहिलं साफ करून घेऊया आपण. हा मेन हा DP रोड आहे. 100 मीटर पुढे एक दुसरा DP रोड स्टार्ट होतो आणि तो एक अजून पुढे गेले की तिथला DP रोड पण डेव्हलप केला काही पार्ट थोडा आणि थोडा बाकी आहे. तर हा जर भराव मॅडम पुढे जाता येणार, बस पुढे जाता नाही ना. नेटवर सर्व ठिकाणी आणि या सर खासदार साहेब बोलले की मी याच्यावरती करतोय म्हणून ते खासदार साहेब निर्णय घेतात आणि त्यांचं बोलणंही चालू आहे, पाटबंधाऱ्याशी बोलणंही चालू आहे. खासदार साहेब बोललेले आहेत की त्याचं नदीतच रूपांतर आपल्याला करायचं आहे आणि साहेबांचं खूप चांगलं वर्कही चालू आहे. पण मॅडम आपल्याला खासदार करू द्या, मुख्यमंत्री करू द्या, पण ताबडतोब ह्या नदीच्या दोन्ही साईडला रॅबिट कचरा आहे तो पहिला उचला. बघता आपला DPR बनवा, वर्ष जाईल, 6 महिने जाईल, दोन्ही साईडचा कचरा फक्त उचलून घ्या. दुर्गंधी बघा किती आहे. असे त्यांच्याकडे टोईंग व्हॅन नाही, पण जोपर्यंत त्यांच्याकडे बोलत आहे त्यांचे चालू आहे त्याच्या तोपर्यंत आम्ही एक टोईंग व्हॅन देऊ. तुम्हाला तर कंटिन्यू फिरावी लागेल म्हणजे त्यावरती तेव्हा ते कंट्रोल महिलांसाठी आपण तिथे जाऊया आणि मग इथे शाळा आहे तिथे साहेब. मला तो रस्ता केला पाहिजे. काय ते लक्षात येईल मग पुढची गोष्ट सुनील पाटील ते आहेत आपले SDDP चे. तेव्हा आपण सगळे SDDP चे सुनील पाटील आहेत आपल्याकडे. त्यांना विचारून घ्या, डॉक्युमेंट काय आहे, काय दाखवा त्यांचे. आज आपण मान्य महापौर मॅडम, त्याचबरोबर लोकल नगरसेविका देवळेकर मॅडम, त्याचबरोबर सर्व आमचे अधिकारी, विशेष करून वालदुनी नदी
पुनर्जीवित कसे करता येईल याकरिता पाहणी करायला आलो. त्याकरिता या ठिकाणची जी समिती आहे आणि उतेकर साहेब त्यांनी काल निवेदन दिला होता, त्यामुळे महापौर मॅडम आणि मी या ठिकाणी आलेलो आहोत. नदी पुनर्जीवित कसे करता येईल त्याच्यावर सखोल चर्चा या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये नदीला डिसिल्टेशन म्हणजे त्याचे गाळ काढून त्याचे रुंदीकरण पण करता येऊ शकेल. त्याचबरोबर तिथे कचरा कोणी टाकू नये, मग त्या प्रकारची साफसफाई आणि ट्री प्लांटेशन वृक्षारोपण करून नदी पुनर्जीवित कसे करता येईल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. त्याकरिता प्रशासनामार्फत DPR तयार करण्यात येईल आणि त्याचबरोबर काही प्रमाणात काही काम आपण लगेचही सुरू करू शकतो. यावरही प्रशासन सकारात्मक रीतीने काम करेल. एवढंच नाही तर प्रदूषण एक महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आणि वालधुनी नदी 3-4 क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे आम्ही जे इतर महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, त्यांच्या बरोबरही आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो. विशेष करून महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डलाही आम्ही संपर्क साधून त्यांनाही विनंती करू की जेवढे उद्योजकांचे आणि उद्योगांचे प्रदूषण या ठिकाणी होत आहे तर त्यालाही थांबण्याकरिता त्यांनी मदत करावी आणि एक चांगला DPR बनवून माननीय लोकप्रतिनिधी असतील, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांच्या मदतीने आपण पुनर्जीवित करण्याचे काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया. सकाळी जेव्हा मी वालधुनी नदीचे पाणी दौरा केला त्यावेळेस सन्माननीय आयुक्त, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही जेव्हा हा दौरा केला तर वालधुनी नदीचा आम्ही दौरा केला तेव्हा ते साफसफाईची मागणी होती. उतेकर साहेब काल आले होते तर तेही बोलले की आम्हाला फक्त वालधुनी नदीचं तुम्ही क्लिनिंग करून द्या. तर आपण त्यासाठी आमचे चालू आहे प्रयत्न की आपण ती लवकरात लवकर क्लिनिंग करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी जेव्हा लास्ट टाइम खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जेव्हा आले होते, मीटिंग होती, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यावेळेस देवळकर मॅडमने विषय घेतला होता की आमची वालधुनी नदीचा विषय आहे तो आमचा लवकर मार्गी लावावा. तर खासदार साहेब बोलले की त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी ती लवकरच शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आज मी सॅटिसचा प्रकल्पासाठी मी पाहणी दौरा केला. त्यावेळेस सर्व तिथले नगरसेवक होते, जसे पेंडकर साहेब किंवा मॅडम जतीन साहेब हे सगळेजण असताना आणि मोरे साहेब होते. त्यावेळेस त्यांचं असं होतं की मॅडम सॅटिसचा प्रकल्पाची तुम्ही पाहणी दौरा करा. तर पाहणी दौरा केला तिथे बरेच आम्हाला असे विषय आढळले की ट्रॅफिकची समस्या आहे, फेरीवाल्यांचा विषय आहे, फुटपाथचा विषय आहे. तर त्यावरती कमिशनर साहेबांशी मी त्यांना बोलले की तुम्ही हे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, फेरीवाला झोन तयार तुम्ही करा. त्यानंतर हा जो ट्रॅफिकचा विषय आहे, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही बोलून घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही याचं काय नियोजन करता हे मला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. तर ते देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्प सरांनी जसं सांगितलं की जुलै महिन्यात आपण हा प्रकल्प चालू करतो आहे. पहिला फेज आपण चालू करणार आहे, त्याच्यानंतर सेकंड फेजला थोडा वेळ जाणार आहे, त्यानंतर हा फेज चालू होणार आहे. परिसरामध्ये शौचालयाचा इश्यू आहे, ते आपण पाहणी केली. हो, काय समस्या त्या ठिकाणी जेव्हा पेंडकर साहेब बोलले की महिलांसाठी जो आहे तो उल म्हणून आहे, पण त्या ज्या आपल्या ग्रामीण परिसरातल्या ज्या महिला आहेत जसे की स्टेशन परिसर जवळ असल्यामुळे त्यांना ते समजत नाही. ते पावडर म्हणून या नावाने आहे, पण तिथे जर आपण शौचालय हे नाव केलं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्यानंतर राहिला पुरुषांचा विषय, तर त्यासाठीही कमिशनर साहेब बोलले की आपण या ठिकाणी पुरुषांसाठी आपण शौचालय चालू करूया.